मित्रांनो हा धबधबा तुम्ही बघू शकता, एकदम मस्त आहे. पायऱ्यांवरून पाणी पडत आहे आणि त्या साईडला गँग आंघोळ वगैरे करते धबधब्याखाली, हे बघू शकता. आणि त्याच्या चौ साईडनं गँग आंघोळी करते. व्ह्यू पण बघू शकता, एकदम मस्त. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे नाशिकला. तिथं थोडंसं काम आहे आणि ते काम झाल्यानंतर आपण जाणार तिथं 2-3 ठिकाणी फिरण्यासाठी. बघणार आहे की कसं काय जागा आहे, कसं काय तिला फिरण्यासारखं गार्डन वगैरे. तर चला बघूया आता कुठं जातं तिला, जवळपास काय काय फिरण्यासाठी आणि बघण्यासाठी. तर आता जस्ट वडगावला आलेलो होतो काल धन्यवाद त्यांच्याकडे, बघू शकता. आता जस्ट निघालो इथून, सकाळचे 10 वाजलेले. जवळपास 2-1 तास लागतील जायला, 1-1.5 तास तरी. तर चला जाऊया नाशिकला, बघूया आजचा दिवस आपला नाशिकमध्ये कसा जातो कसा काही नाही. धन्यवादला यायचं होतं पण थोडंसं काम असल्यामुळं त्याचा थोडासा झेमेला झालेला आहे. तर चला आता निघूया हळूहळू, भेटूया डायरेक्ट नाशिकमध्ये. लेट्स गो. जस्ट मित्रांनो आता नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे आपण, बघू शकता. जस्ट जवळपास 1.5 तास लागला यायला. ट्रॅफिक वगैरे खूप होती त्याच्यामुळे थोडासा वेळ झालेला आहे. तर आता सर्वात पहिले आपण आलेलो आहे स्वामीनारायणच्या मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथला व्ह्यू बघण्यासाठी. तिथं भरपूर काही आहे बघण्यासारखं. तर चला जाऊया, बघूया तिथं कसं काय वगैरे, गार्डन वगैरे कसं काय आणि सगळा काही व्ह्यू बघूया. चला, तर हे बघू शकता आपण आता जस्ट मध्ये पोहोचलेलो आहे. आणि सर्वात पहिले तुम्ही समुद्र मंथन बघू शकताय, एकदम मस्त बनवलेलं आहे, बघू शकता. चला यानंतर इकडं महादेवाची एक उंच मूर्ती आहे, ती बी बघूया. आणि गार्डन पण बघू शकता, एकदम मस्त गार्डन आहे, सुंदर आहे. तेव्हा इकडं मूर्ती आहे महादेवाची. चला आता मूर्तीचं दर्शन घेऊया, त्यानंतर तिथून बघूया. बघू शकता हे समुद्र मंथन. आणि इकडं बघू शकता महादेवाची मूर्त, हर हर भोले बम भोले शिव भोले, हे बघू शकता. एकदम मस्त व्ह्यू आहे. त्या साईडला गार्डन आहे, भरपूर मोठं आहे ते, पण आज पब्लिक नाही एवढी येईल, संध्याकाळच्या वेळी जास्त येते. बघू शकता महादेवाची मूर्त, एकदम मस्त व्ह्यू आहे आणि एकदम भारी आहे. त्या साईडला मंदिर आहे, बघू शकता. तिकडं बी जाणार आहे, त्या अगोदर कोणचा व्ह्यू थोडासा बघूया आणि त्यानंतर जाऊया तिकडं. चला आता आम्ही थोडेसे फोटो काढतो, दर्शन वगैरे घेतो, त्यानंतर भेटूया आपण तिकडं. चला. आणि इथं बघू शकता राम, सीता आणि लक्ष्मण त्यांची कॉपी आहे आणि त्यामध्ये त्यांची मूर्ती आहे, बघू शकता. हे बघू शकता, एकदम मस्त आहे. त्याच्या चारी साईडनं गार्डन वगैरे, त्या साईडला लहान पोरांना खेळायला सरकुंड्या वगैरे, अजून भरपूर काही आहे, बघू शकता. एकदम मस्त आहे, काहीच विषय नाही. चला आता तिकडं मंदिराकडे जाऊया आणि तिकडचा व्ह्यू बघूया कसं कायचं. चला आता या पायऱ्यांवर जाऊया हळूहळू, बघूया कसं काय झालेलं आहे, कसं काही नाही. हे बघू शकता व्ह्यू, एकदम मस्त व्ह्यू आहे. चित्र वगैरे काढलेलं आहे आणि एकदम मस्त दिसतंय ते. हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता, इथून तिथून काढलेलं आहे आणि एकदम मस्त आहे. चला आता वरती जाऊन बघूया कसं काय. चला जवळपास पोचतोच आता, एक मिनिटाच्या आतमध्ये पोचतोच आपण. बघू शकता श्री स्वामीनारायण देवाचं मंदिर.
रस्त्याच्या कड्याने बघू शकता भरपूर देवांच्या मूर्ती आहे आणि एकदम मस्त व्ह्यू आहे, काहीच विषय नाही. बघू शकता ऊन पण खूप झालं आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. पण चला आता हळूहळू बघूया. मंदिर बंद आहे वाटतं, बंद झालेलं आहे. दर्शनाची वेळ संपली वाटतं, 4 वाजता चालू होईल. त्याच्या अगोदर समोर बघू शकता भरपूर प्रकारचे झाडं वगैरे लावलेले इथं. इथं पायांचे ठसे बघू शकता. एकदम मस्त आहे बघू शकता. समोरच्या साईडला पण तुम्ही बघू शकताय, त्या साईडला नदी गोदावरीचं. चला ती पिन बघूया. हे बघू शकता त्या साईडला नदी वाटतं, गोदावरी नदीचे. पण आता पाणी सध्या कमी तिचं आलं, पण मग काही विषय नाही. व्ह्यू एकदम भारी आहे. हे बघू शकता समोरच्या साईडला काहीतरी काम चालू आहे वाटतं नळ्यांचं. पावसाचं पाणी इकडे येऊ नये त्यामुळे. पण हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, एकदम मस्त व्ह्यू आहे. चला आता इथला व्ह्यू बघूया. बघितलं आपण भरपूर काही आहे. नंतर आता पुढचा प्लॅन कुठं होतो, पुढं नाही. चला बघूया पुढेच आता. तर हे बघू शकता जस्ट आता आपण गंगे घाटावरती पोहोचलेलो आहे. आणि पाणी आता खूप कमी झालेलं आहे, काही विषय नाही. जास्त गर्दी त्या साईडला आहे आणि नेमकी आपण या साईडनं आलो त्याच्यामुळं थोडं जंगल असेल. पण बघू शकता तुम्ही त्या तिकडं थोडासा धबधब्यावानी चालू आहे. चला तिकडं जवळ जाऊन बघूया कसं काय व्ह्यू नाही, कसं काय सगळं काही. चला. आणि हे बघू शकता महादेवाचं मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर नाशिक. हे बघू शकता किती जुनं आहे, एकदम खतरनाक दिसतंय. बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आहे. चला अजून त्या साईडला जाऊन बघूया. या साईडला पण बघू शकता एकदम जुनं आहे. जस्ट आता आपण धबधब्याच्या थोडं जवळच आलेलं आहे. हे बघू शकता. चला अजून थोडंसं जवळ जाऊन बघूया. बघू शकता गँग मस्त त्या धबधब्यांखाली आंघोळ करते. आणि इथून आता थोडं सावकाश जावं लागेल, कारण की शवळावरून जर सरकलो तर पडू शकतो, त्याच्यामुळे थोडं झमेला आहे. तरी चला जाऊया हळूहळू, धबधब्याचा थोडासा आनंद घेऊया. नाही काही तर तेवढं तरी मग काय. चला. हे बघू शकता धबधबा एकदम मस्त दिसतोय, चौ बाजूनं पाणी पडतंय एकदम भारी. या साईडला तर यंग मस्त आंघोळी करते. हे बघा त्याचा एक छोटा पोरगं बसेल. हे बघा एकदम मस्त व्ह्यू आहे, काही विषय नाही, एकच नंबर आहे. विषय बघू शकता. त्या साईडला सुद्धा गँगच्या धबधब्यांखाली आंघोळ करते. हे बघा बघू शकता. पाणी आता खूप कमी झालेलं नाही, तिथं खूप पाणी असतं पण आता कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे मला बघू शकताय. जस्ट आता मग भरपूर मध्ये आलेलं आहे, इथून सटकलं नाही म्हणजे बरं होईल. बघू शकता व्ह्यू एकदम मस्त व्ह्यू आहे, काहीच विषय नाही आहे. बघू शकता. चला आता इथला आपण जवळपास भरपूर व्ह्यू घेतलेला आहे. यानंतर पुढं जायचं काही सगळं काही बघावं लागेल. तर मित्रांनो जस्ट आता आपण नाशिकच्या गंगे घाटावरती, त्याच्या या अगोदर आपण स्वामीनारायणच्या मंदिरात गेलो. तिकडचा मी मस्त व्ह्यू बघितला आहे. त्यानंतर इथं आल्यानंतर इथला गंगे घाटावरचा व्ह्यू बघितला आहे. एकदम मस्त व्ह्यू आहे, काही विषय नाही. आणि आजचा आपला दिवस जवळपास इकडेच गेलेला आहे नाशिकमध्ये. आता जवळपास 4-5 वाजता आलेले आहे. आता इथून जायचं आहे आपल्याला दिंडोरीला. तर चला त्या अगोदर आजचा व्हिडिओच थांबूया. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा एखाद्या व्हिडिओला. चला.